प्रत्येक वेळेस तोच कसा चुकेल. प्रत्येक घरात घडणारी गोष्ट नक्की पहा. प्रीती गणेश दोघांच्या सुखी संसारात कशाचीच कमी नव्हती. दृष्ट लागावी असा संसार होता दोघांचा. प्रीती दिसायला सुंदर, नीटनेटकं राहणीमान, फॅशनची जाण असलेली, स्वभावाने हट्टी, वर देखल्या गोष्टींना महत्त्व देणारी. प्रथमेश मनमिळावू, सुस्वभावी, संसारवेल, दोन निरागस गोड लेकरांमुळे भरलेली होती. त्यामुळे घराचं खऱ्या अर्थाने गोकुळच झालं होतं. सून, पत्नी, आई, बहीण रूपात घरात लक्ष्मी नांदते म्हणतात. गृहलक्ष्मी रूपात घरातली स्त्री सुखी असावी. ती सुखी असली की सुख दारात पायघड्या घालते आणि घरातली स्त्रीच समाधानी नसेल तर सगळं असूनही घरात शांतता नांदत नाही. असमानधनी वृत्ती, एकमेकांचं अनुकरण करण्याची सवय घरातल्या आनंदी वातावरणावर परिणाम करून जाते. चला तर बघू प्रीती आणि गणेशच्या संसारात काय चाललंय. स्वयंपाकघरात घनघोर युद्ध सुरू असल्यासारखे प्रीतीच्या हातून भांडे पडत होते. छोट्या छोट्या गोष्टीवर पोरांवर ओगाचच ती चिडत असल्याचं गणेशला जाणवलं. इतर वेळी हुडदंग मचवणारी पोरं आईचा ओरडा बसू नये म्हणून कोपऱ्यात चिडीचूप बसून होती. ऑफिसमधून आल्यापासून घरात असंच सुरू होतं. डायनिंग टेबलवर ताटाकडे बघून जेवणाचे घास फक्त मुकाटाने गिळले जात होते. ताटात वाढलेल्या जेवणाने पोटभरीचे काम केलं होतं. लेकरांना असं चिडीचूप गप्प गप्प बघून गणेशला कसंच झालं. बाळांनो, उद्या शाळा आहे ना, सकाळी लवकर उठायचंय, चला झोपायला म्हणत तो पोरांना झोपवण्यासाठी बेडरूममध्ये घेऊन गेला. छानशी छोटीशी गोष्ट ऐकवताना सांगितली. गोष्ट ऐकता ऐकता दोघेही कधी झोपले गणेशला कळलंच नाही. त्याने दोघांच्याही अंगावरचं पांघरून व्यवस्थित केलं. प्रीतीची आदळआपट सुरूच होती. पोरं झोपली तशी न राहून गणेश स्वयंपाकघरात गेला. प्रीती ओटा आवरत होती. फनफन सुरूच होती तिची. त्याने आणलेला भाजीपाला, निवडून ठेवलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवायच्या निमित्ताने त्याने फ्रीज उघडला. इकडची वस्तू तिकडे आणि तिकडची वस्तू उगाच इकडे तिकडे सरकवली. फ्रीजमधली बॉटल काढून भटापटा पाणी प्यायला प्रीतीच्या मूडचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. काय झालं तुला? कसली एवढी चिडचिड? सकाळपासून बघतोय गप्प गप्प आहेस. किती ती आदळआपट. सणासुदीच्या दिवसात काय ग हे? राग येण्याचं कारण तर कळू देशील. प्रीतीकडे एकटक बघत सौम्य शब्दात संवाद साधण्याचा गणेश प्रयत्न करत होता. ओट्यावर होती नव्हती ती सगळी भांडी प्रीतीने बेसिनमध्ये दचडली. तनफन करतच ओट्यावरून कापड फिरवत माझ्या मेलीचं नशीबच फुटलं. काहीशी बरळतच सिलेंडरची बटन झटक्यात बंद केली आणि हॉलमध्ये सोप्यावर येऊन बसली. काहीतरी बिनसलय गणेशच्या लक्षात आलं होतंच. त्याने टीव्हीवर ती रोज बघत असलेल्या मालिकेचं चॅनल लावलं आणि रिमोट तिच्या समोर ठेवला. डोकं वगैरे दुखतंय का? काम जास्ती झालीत का? कुणी काही बोललं का? माझं काही चुकलं का? गणेशने काळजीने विचारलं. काय झालं? तिच्या उत्तराच्या प्रतीक्षेत तिच्याकडे बघत तिच्या बाजूला सोफ्यात येऊन बसला. हळूच तिचा हात हाती घेतला. तिने झटक्यातच त्याच्या हातून स्वतःचा हात काढून घेतला. गाल फुगवून शून्यात हरवल्यासारखी प्रीती टीव्हीकडे एकटक बघत राहिली. गणेशही अधूनमधून तिच्याकडे तर मध्येच टीव्हीकडे बघत बसला. ही जीवघेणी शांतता त्याला नकोशी वाटत होती. खरं तर खूप काही सांगायचं होतं त्याला आज. आजची मीटिंग, ऑफिसमधली कटकारस्थान, मनमिटाव आणि त्यामुळे होणारी त्याची चिडचिड. मन मोकळं करायचं होतं त्याला, परंतु काहीच फायदा नव्हता सांगून. गणेश गप्पच बसला. मालिका संपली तशी पाय आपटतच प्रीती बेडरूममध्ये गेली. बऱ्याचदा तिच्या पैजणांची रुंजून दोघांच्या मोहक क्षणांची साक्षीदार असायची. टीव्ही लाईट बंद करून तिच्या पाठोपाठ गणेशही बेडरूममध्ये गेला. बेडच्या एका कोपऱ्यात प्रीती आपल्या जागी एका कडावर झोपली होती. गणेश तिच्या बाजूला येऊन झोपला. हळूच प्रीतीच्या अंगावर त्याने हात टाकला. तिच्या मानेवर हळूच ओठ टेकले. पुन्हा एकदा तिच्या रागाचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रीतीने झटक्यातच त्याचा हात बाजूला केला आणि कड पलटला. काही नको ही लाडीगोडी, दिखावा आहे फक्त. बायकोला काय हवं नको ते बघितलंय काय कधी? इतर बायकांचे नखरे बायकांसाठी काय काय करतात आणि एक तुम्ही काय करत नाही? मी प्रेम करत नाही की काय? तिच्या केसांमधून तो हळूवार बोट फिरवू लागला. प्रेमाने पोट भरलं असतं तर अजून काय हवं होतं? प्रीती रागातच बोलली. सगळं तुझ्या मनासारखं तर चालतं. खायला प्यायला कपडा लत्ता काय कमी करतो का मी? मग अजून काय हवंय? इतरांची बरोबरी माझ्याशी करण्या इतपत झाले तरी काय? गणेश रागातच बोलला. खायला प्यायला तेवढं पुरेसं आहे का? होऊन जातं का तेवढ्याने? प्रीतीची फणफण सुरूच होती. काळजात जाऊन रुततील अशा शब्दात प्रीती बोलत होती. सणासुदीचे दिवस म्हणे. दिवाळी आली. आपल्या बायकोने साडी घेतलीस का? साधं एका शब्दाने विचारलं का तुम्ही? बिल्डिंगमध्ये सगळ्यांच्याच जोरदार खरेद्या सुरू आहेत. रोज जाऊन मोठमोठ्या पिशव्या घेऊन येतात सगळ्या बायका आणि एक मी लंकेची पार्वती. लंकेची पार्वती काय ग? चांगले गळ्यात कानात पायात सोन्या चांदीचे दागिने आहेत ना तुला? आणि खरेदीचं म्हणशील तर झाली ना आपली दिवाळीची खरेदी. पोरांचे कपडे घेऊन झाले. तूच नाही का म्हटलं होतं मुलांना मोजकेच कपडे हवेत, वाढीच्या वयात छोटे होतात म्हणून? किराणा सामानही आणून झालंय. आणखी काय हवंय तुला? कळू तरी दे एकदा. तुझ्या साडीचं म्हणशील तर पावसाळी सेलमधून घेतल्या ना तू साड्या? चांगल्या 3-4 घेतल्या आठवतंय ना? दाखवल्या होत्या तू मला. त्यातली एखादी असेलच ना? तीच नेसणार असशील दिवाळीला म्हणून नाही मी विचारलं. घ्यायची होती साडी तर पोरांचे कपडे घेतले तेव्हाच नाही का बोलायचंस? घेऊन दिली असती. घरातली स्त्री म्हणजे गृहलक्ष्मीचे रूप असते. दिवाळीच्या तोंडावर घरातली गृहलक्ष्मीच जर आनंदी नसेल तर काय फायदा? गणेश थोडा चिडूनच बोलला. मी दिवसभर काम करायचं, दिवसभर बाहेर आणि रात्री घरी यायचं, तर हे असं एवढ्याशा तेवढ्याशा कारणाने रागात येऊन घरातलं वातावरण खराब झालेलं आवडत नाही मला. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत गणेशने प्रीतीला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. गणेशचा रागावल्याचा सूर ऐकताच प्रीतीने मौन सोडलं. जुलै महिन्यात घेतल्या होत्या 4 साड्या 4 महिने झाले. त्यातली एक साडी राखीला, एक हरतालिकेला, बाकीच्या उरलेल्या 2 साड्या नवरात्रात रंगाची थीम ठेवली होती महिला मंडळाने. पेपरमध्ये फोटो आले होते आमचे. त्या फोटोशूटच्या निमित्ताने नेसले होते. 4ही साड्या नेसून झाल्यात माझ्या. सगळ्यांनी पाहिल्यात त्या साड्या. त्याच साड्या नेसायच्या का मी? त्याच साड्यावर फोटो निघतात. मग आजकाल फेसबुक व्हॉट्सॲप स्टेटसवर फोटो टाकावे लागतात. एकच एक साडी नाही का दिसणार मग फोटोत? मला नाही आवडत ते त्याच साड्यातले फोटो, प्रीती ठसक्यात बोलली. आणि आजकाल काय सुंदर सुंदर इमिटेशन ज्वेलरी आली आहे बाजारात. अगदीच ठसठशीत, स्वस्त आणि मस्त. या चिटुकल्या सोन्याला मागे टाकते ती ज्वेलरी, प्रीती बोलली. मागच्याच महिन्यात नाही का 1 ग्रॅमचं ठसठशी मंगळसूत्र मागवलंस तू ऑनलाईन. चुटूक बटूक हल्ली ऑनलाईन शॉपिंगचे पार्सल येतच असतात. ग्रॅमचे काय, ऑक्सिडाईज काय, मोत्याचे काय, घेतच तर असतेस. आणि एवढं कोण कोणाच्या साड्यांकडे बघतं? आजकाल बघतोय प्रत्येक कार्यक्रमाला तुला वेगळ्या वेगळ्या साड्या हव्या असतात. कपाट साड्यांनी खचाखच भरलंय. ठेवायला जागा नाही, पण साड्या घेणं काही थांबत नाही तुझं. नकली दागिन्यांवर पैसे कशाला उधळतेच? काय फायदा ती नकली ज्वेलरी मिरवून? मला ती इमिटेशन ज्वेलरी म्हणजे पैशाचा अपव्यय वाटतो. मी तर कधीच नाही घेत दिवाळीत ड्रेस. कपाळातल्याच एखादा कुर्ता पायजामा किंवा एखादा ड्रेस घालतो. मला तर नाही पडत काहीच फरक. आणि माझ्या त्याच कपड्यांमधल्या तुझ्यासोबतच्या फोटोनी तुझं स्टेटस कमी होतं असं मला नाही वाटत, गणेश बोलला. तुम्हाला कोण बघतंय? माणसांच्या कपड्यात काय असतं बघण्यासारखं? तेच असतात. नवे काय नि जुने काय?
रंगही तेच ते प्रीतीने प्रत्युत्तर दिलं. प्रीतीचं साड्या इमिटेशन ज्वेलरी घेण्यामागचं लॉजिक मनाला पटलं नसेल तरी उगाच सणासुदीच्या समोर घरात भांडणं नकोत, शब्दाने शब्द वाढतो म्हणून अखेर त्याने गप्प बसायचं ठरवून उद्या एक नवी साडी घेऊन ये दिवाळीसाठी म्हणून कबूल केलं. नव्या फॅशनची ऑर्गेझा घेऊ की सिल्क साडी जरीची घेऊ की एक एरकल पैठणी या विचारात प्रीतीने गणेशची लाडीगोडी करत त्याच्या दिशेने कड पलटून त्याच्या कुशीत शिरली. प्रीती क्षणात झोपून गेली होती. 1000-2000च्या का होईना पण हिच्या एका साडीने महिन्याभराच्या बजेटचा धिंगाणा लागणार, महिनाभर ओढाताण होणार या विचारात गणेश मात्र गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे एकटक बघत महिन्याभराच्या घर खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या विचारात गुंतला. खरंय ना मैत्रिणींनो, किती सहजपणे साड्या घेतात ना. हा रंग, तो रंग, हा पॅटर्न, ते पॅटर्न, फॅशन इन, आउट ऑफ फॅशन यावरून साड्या निवडतो. बऱ्याचदा कपाटातल्या 1-2 वेळा नेसलेल्या साड्यांना ओल्ड फॅशन म्हणून शिक्कामोर्तब करतो. मोठ्या हौशीने घेतलेल्या 2-4 वेळा नेसलेल्या साड्यांना त्याच त्या फॅशनच्या साड्या एकमेकीच्या अंगावर दिसल्या की त्याच त्या साड्या बघून बोर झाले, पैसे वसूल झाले म्हणत पुढे कधी न नेसण्याच्या लिस्टीमध्ये सहज सामील करून टाकतो. आज खांद्याला खांदा लावून स्त्री घराचा भार उचलत असली तरी ती घेत असलेल्या वर्षभरातल्या अनेक साड्यांपैकी निदान एक साडी तरी नवऱ्याने घेऊन द्यावी अशी अपेक्षा ठेवते. यात काही गैर आहे असं मला म्हणायचं नाही, पण स्त्री नोकरी करणारी असो की साधी गृहिणी, पुरुषांच्या प्रेमाला साड्यांच्या तराजूत तोलणे कितपत योग्य आहे? बरं, अमक्याची अमकी, तमक्याची तमकी हिच्या तिच्यावरून, तिच्या खरेदीवरून अनेकदा बायका नवऱ्यांना सुनावतात. नवरा असावा तर असा, नशीब काढलंय. किती ते प्रेम. साड्या दागिन्यांच्या खरेदीवर बायका आपल्या नवऱ्यांना एकमेकीचं उदाहरण देतात. नोकरी करणारी असो की साधी गृहिणी, नवऱ्याच्या कपड्यांच्या तुलनेत बायकांजवळ जरा जास्तीच साड्या दागिने असतात हे तरी पटतंय ना. वेगळ्या वेगळ्या पॅटर्न्सच्या नवनवीन साड्या फक्तच आता ट्रेंडमध्ये नाही म्हणून तशा दुर्लक्षित ठेवून नव्या ट्रेंडनुसार सणासुदीच्या निमित्ताने असो की सेलच्या निमित्ताने बायका साड्या घेताना दिसतातच. परिस्थिती घेण्याजोगी आहे म्हणून फक्तच खरेदीवर पैसा खर्च करणे हा आजचा ट्रेंडच आलाय की काय असंही अनेकदा वाटतं. वरवरच्या दिखाव्याला तर आपण बळी पडत नाहीत आहोत ना, हा विचार घरातल्या प्रत्येक स्त्रीने करणे गरजेचं आहे. प्रत्येक वेळी पुरुषच चुकतो असं काही नसतं. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं उरकून काढून घरातलं वातावरण बिघडणाऱ्या भामत्तबर स्त्रियाही असतात. बायकांचं साड्या इमिटेशन ज्वेलरीचं वेड अनेकदा पुरुषांना भारी पडतं. कष्टाने कमावलेला पैसा असा उगाच विनाकारण खरेदीवर करून खर्च होताना बघून त्याला वाईट वाटतं. पण बायकोच्या प्रेमापायी त्याला अनेकदा गप्प बसावं लागतं. अनेकदा त्याची बनियान फाटलेली असते, बुटांना शिवून घालतो तो घालत असलेल्या त्याच्या कपड्यांमध्ये कधीच फॅशन आडवी येत नाही. त्याचे कपडे त्याचा स्टेटस सिम्बॉल ठरत नाही, कारण आपल्या बायको पोरांसाठी सगळ्या सुखसुविधा पुरवणारा तो मात्र अंथरूण पाहून पाय पसरण्यावर विश्वास ठेवतो. म्हणतात ना, सगळी सोंग घेतात येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही. तो मात्र रात्रीचा दिवस करून घरादाराच्या सुख समाधानासाठी अवाहत झटताना दिसतो. ज्या घरातील पती पत्नी एकमेकांच्या कामाचा आदर करतात, दोघेही सुखी दुःखात अडीअडचणीत एकमेकांना खंबीरपणे साथ देतात, त्याप्रमाणे काटकसरीने वागतात, त्याच घरात लक्ष्मी टिकून राहते. अशाच घरात खऱ्या अर्थाने नंदनवन फुलते. फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.